माझ्या हातून हे सगळं होणार नाही. रोज रोजच्या या त्रासापासून मी खूप कंटाळलो आहे. तुझ्या आईला सांगून टाक की मी रोज ऑफिसला सुट्टी घेऊन हॉस्पिटलच्या चकरा मारू शकत नाही आणि त्यांच्या महागड्या औषधांचा खर्चही उचलू शकत नाही. माझ्याच्याने आता होत नाही. राजेशने निधीवर ओरडत म्हणत होता आणि ऑफिसला जाण्यासाठी वेगाने निघून गेला. निधीच्या डोळ्यात पाणी आलं. ती विचार करू लागली, माझी आई म्हणजे राजेशची कोणच लागत नाही का? जर राजेशच्या आईला आजार झाला असता तर तो त्यांच्या उपचारासाठी काहीच केलं नसतं का? तो तेव्हाही डॉक्टरांची फी आणि औषधांवर होणाऱ्या खर्चांची अशीच गणितं मांडत बसला असता का? मी जर माझ्या सासूला माझ्या आईसारखा सन्मान देऊ शकते, त्यांना माझ्या आईसारखं मानू शकते, तर राजेश असं का करू शकत नाही? माझ्या आईला माझ्याशिवाय दुसरं कुणीच नाही. लग्न होऊन 10 वर्ष झाली तरीही हे घर माझं नाही का, जिथे मी माझ्या आईला ठेवू शकते? निधी आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या आईवडिलांनी तिला खूप कष्टाने लहानाचं मोठं केलं. मोठ्या स्वप्नांनी आणि थाटामाटाने राजेशसोबत लग्न करून दिलं होतं. निधीच्या वडिलांची एक छोटीशी मिठाईची दुकान होती. लग्नानंतर निधी आपल्या संसारात खूप सुखी होती. तिला एक भरलेलं सासर मिळालं होतं. तिच्या नणंद आणि दिराने तिच्या भाऊ-बहिणीच्या उणीवा भरून काढल्या होत्या. पल्लवचा जन्म झाल्यानंतर तिच्या आनंदाला अधिकच भर पडली होती. पण काळ नेहमी एकसारखा राहतो का? साधारणपणे 6 महिन्यापूर्वी अचानक निधीच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर निधीची आई पूर्णपणे एकटी पडली होती. तिच्या वडिलांचं दुकानसुद्धा निधीच्या चुलत भावांनी मिळवून बळकावलं होतं. पूर्णपणे असह्य झालेल्या तिच्या आईला निधी आपल्यासोबत घेऊन आली होती. तिच्या आईची तब्येतही ठीक नव्हती. तरी तिच्या आईला निधीसोबत राहायचं नव्हतं. पण तरी निधीने तिला कसं सोडून द्यावं? ज्या आईने तिला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, बोट धरून चालायला शिकवलं, तिची काळजी घेतली, त्या आईला एकटं सोडणं निधीसाठी शक्य नव्हतं. सुरुवातीला सगळं व्यवस्थित सुरू होतं. पण काही काळानंतर निधीच्या सासूला छोट्या छोट्या गोष्टी त्रासदायक वाटायला लागल्या. तू तुझ्या आईला आधी चहा का दिला? तू तुझ्या आईला आधी दूध का दिलं? माझ्या नातवाला तुझ्या आईपासून दूर ठेव. त्यांना कोणता आजार आहे कुणास ठाऊक? तुझी आई इथे किती दिवस राहणार आहे? त्यांना वृद्धाश्रमात का नाही पाठवत? माझ्या मुलाच्या पैशावर किती दिवस मजा करतील? अशा अनेक प्रकारच्या असंख्य टोमण्यांचा सामना निधी रोज करत होती. निधी मन मारून आणि रक्ताचं पाणी करून शांत बसायची. पण तिला काही उपाय सुचत नव्हता. राजेशही तिचं काही ऐकून घ्यायचं नाही आणि आपल्या आईचं म्हणणंच मान्य करायचा. आता राजेशही तिच्यापासून दूर दूर राहायला लागला होता. आजही राजेशने किती मोठी गोष्ट बोलून दाखवली होती. निधीला काही सुचत नव्हतं की काय करायचं. हा प्रश्न तिला सतावत होता. खरंच तिने आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठवावं का? पण जसं ती आपल्या आईबद्दल विचार करायची, तिचं मन तिला स्वतःचीच निंदा करायला लावत होतं. माझ्या आईबद्दल माझी काहीच जबाबदारी नाही का? माझ्या आईचा दोष फक्त एवढाच आहे का की ती विधवा आहे आणि ती एका मुलीची आई आहे? खूप वेळ विचार करून शेवटी निधी एका निर्णयावर पोहोचली. संध्याकाळी जेव्हा राजेश परत घरी आला तेव्हा त्याने निधीला तिच्या खोलीत बघून आश्चर्याचा धक्का बसला. निधीने आपलं सगळं सामान बांधलं होतं आणि ती आपल्या आईसोबत घर सोडून जाण्यासाठी तयार होती. तिने अगदी ठाम शब्दात राजेशला सांगितलं, आज तू मला हे जाणवून दिलंस राजेश की हे घर फक्त तुझं आहे. माझ्या इच्छांना आणि भावनांना तुझ्या आयुष्यात काहीच किंमत नाही. मी हे घर सोडून माझी मैत्रीण सुमित्राच्या घरी जात आहे. तिने मला तिच्या शाळेत शिकवण्याचा प्रस्ताव दिला आहे. मी माझ्या आईला, ज्या आईने मला जन्म दिला, तिला तिच्या हयातील वृद्धाश्रमात कधीच पाठवू शकत नाही, निधीने ठामपणे सांगितलं. राजेशने अशा परिस्थितीची कल्पनाही केली नव्हती. तो निधीला कमजोर समजत होता. त्याला वाटत होतं की त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेली निधी त्याला सोडून जाण्याचा स्वप्नातसुद्धा विचार करणार नाही. पण हे काय बोलतेस तू निधी? घर सोडून कुठे जाणार आहेस? तुझ्याशिवाय पलाशची काळजी कोण घेणार? घर कोण सांभाळणार? कोण? राजेशने घाबरून विचारलं. राजेश विचार करून बघ.
जर तुला पलाशची आई हवी असेल तर त्याच्या आईच्या आईलाही पूर्ण सन्मान द्यावा लागेल. जिथे माझं आणि माझ्या आईचा सन्मान नाही तिथे मी एक क्षणही राहणार नाही. जिथपर्यंत पलाशचा प्रश्न आहे, माझी ममता माझ्या आत्मसन्मानाच्या पुढे तुच्छ आहे. तुम्ही सगळे मिळून त्याचा चांगला सांभाळ कराल यावर माझा विश्वास आहे, निधीने ठामपणे उत्तर दिलं आणि आपल्या आईचा हात धरून दरवाजाच्या दिशेने निघाली. तेवढ्यात तिची सासू म्हणाली, मला माफ कर बाळा, मी माझ्या जुन्या विचारांच्या बंधनातून बाहेर पडू शकले नाही. आज मी तुझ्या जागी स्वतःला ठेवून विचार केला आणि जाणवलं की मी किती चुकीचा विचार करत होते. पुढच्या काळात मी आणि तुझी आई चांगल्या मैत्रिणीसारख्या एकत्र एकाच घरात राहू. तू कुठेही जाऊ नकोस, कारण गृहलक्ष्मीशिवाय कोणतंही घर कायमस्वरूपी टिकू शकत नाही. निधीच्या सासूने प्रेमाने तिला समजावत सांगितलं. त्या दिवशी राजेश आणि त्याच्या कुटुंबाला गृहलक्ष्मीचं महत्त्व कळलं.